जर तक्रारी करून सुद्धा कारवाई केली जात नसेल तर ते भोंगे जप्त केले पाहिजे. आणि पोलिसांमध्ये सुद्धा एक प्रकारची नाराजी न्यायालयानं वर्तवलेली आहे. तुम्ही हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून हाती घेतलेला आहे. काय निर्णय तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी जो मुद्दा मांडलेला तो आता न्यायालयाने सुद्धा मान्य केलेला आहे. आमची भूमिका सातत्याने हीच होती की भोंगे हे कुठल्याही धर्माचं प्रतीक असू शकत नाही आणि ते काढल्याने कोणाची धार्मिक भावना दुखवण्याची गरज नाही. मुळात जेव्हापासून धर्म उदयाला आले तेव्हा कधीही भोंगे नव्हते. त्यामुळे भोंगे हा काही धर्माचा अविभाज्य भाग नाही आणि हीच भूमिका मला असं वाटतं न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे. आणि जे आम्ही पोलिसांना सांगत होतो याच्या आधी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्या संदर्भातला निर्णय दिला होता की 55 डेसिमलच्या वर भोंग्यांचा आवाज जाता कामा नये, पण तो सातत्याने जात होता. आणि महाराष्ट्र सरकार जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत आहे त्यांनी सुद्धा याच्यावर कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केली, कानाडोळा केला. मला असं वाटतं आता सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी सरकार आपलं काम करेल आणि जे लोक अनधिकृतपणे भोंगे लावलेले आहेत ज्यांनी त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करेल. एक या याचिकेदरम्यान न्यायाधीशांनी त्याच्यामध्ये निर्देश असे घालून दिले आहेत की पोलिसांच्या तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा तक्रार प्राप्त होते त्यावेळेला तुम्ही तात्काळ ते जप्त केले पाहिजे तशा पद्धतीने. पोलिसांनी सांगितलेलं की पहिल्या वॉर्निंग मध्ये समज द्यायची आहे, दुसऱ्या वॉर्निंग मध्ये सुद्धा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायची आहे आणि तिसऱ्या नंतर जरी ते ऐकले नाहीत तर ते भोंगे जप्त करायचे, अशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश. खर तर या न्यायालयाच्या आदेशांमध्ये ज्या वेळेला लोकांना आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो त्यावेळेला थेट कारवाई होत नाही असाही मुद्दा समोर येतो. यापूर्वीही तक्रारी देण्यात आलेल्या लोकांकडनं, पण या मस्जिदीच्या परिसरामध्ये जाऊन थेट कायदा आणि सुव्यवस्थेवर सामाजिक तेढ निर्माण होईल म्हणून पोलिसांकडनंही तितकीशी कारवाई केली जात नाही. मला असं वाटतं पोलिसांनी करायला पाहिजे. आता जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन सरकार करणार नसेल मग या सरकारला काय शिक्षा द्यायची याचा सुद्धा निर्णय न्यायालय घेईल. ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं तर. न्यायालयानं असं म्हटलंय की 136 या कलमात पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह आहेत म्हणायचं. हो, निश्चितपणे मला असं वाटतं पोलीस ही कारवाई करण्यात नेहमी कानाडोळा करतात किंवा दिरंगाई करतात. याच्यावर सुद्धा न्यायालयाने त्यांच्यावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. आता मला असं वाटतं न्यायालयानेच कान उपटल्यानंतर निदान पोलीस प्रशासन कारवाई करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जवळपास 200 टोल नाक्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि 2 वर्षांमध्ये साधारणपणे 120 कोटींचा डल्ला त्यांनी मारल्याचं पाहायला मिळते. बनावट फास्टॅग जे असतील त्याचा वापर केला जातोय. थेटपणे या जे चुकीच्या पद्धतीने काम करणारे जे टोल नाके होते दहिसरचा, सुरत रस्त्यावरचा आणि मलकापूरचा, त्या टोल नाक्यांना बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. मला वाटतं टोल मध्ये झोल आहे हे सातत्याने गेले आम्ही 15 वर्ष उकडून सांगतोय. आता कुठे लोकांच्या कानावरचे केस मागे घ्यायला लागलेले आहेत. ते पूर्णपणे केस मागे त्यांनी घ्यावेत. टोलचे झोल काय आहेत याच्या संदर्भातली एक श्वेतपत्रिका ही सरकारने काढली पाहिजे. लोकांसमोर खरे आकडे आले पाहिजे. आम्ही सुद्धा जो डेटा जमवला होता, आपल्याला आठवत असेल तर टोल नाक्यावरती किती वाहनं जातात आणि किती नाही, तो डेटा सुद्धा आम्ही सरकारला दिलाय. ते असून सुद्धा सरकार कारवाई करत नाही तर टोल माफियांचे आणि सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांचे याच्यामध्ये साठलोट तर नाही ना. मला वाटतं याची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे. ओला उबरला सरकारनं नोटीस दिलेली आहे. त्याच्यामध्ये ओला उबर यांच्यामध्ये असा एक प्रकार समोर आला होता की अँड्रॉइड मोबाईल धारकांवरनं जर अँड्रॉइड मोबाईलवरनं बुक केली ओला तर वेगळे दर आणि ऍपल फोनवरनं जर केले तर वेगळे दर असायचे. आणि यामुळे मला कल्पना नाही. खरं तर या टोलच्या आंदोलनाला मनसेनं सुरुवात केली होती. आपण केवळ महाराष्ट्रापुरता विचार केलेला, पण देशभरातील 200 टोल नाके हे असे आढळलेले आहेत की जिथे हे गैरप्रकार होत आहेत, चुकीच्या पद्धतीने सॉफ्टवेअर टाकले जात आहेत. त्यामुळं राज्यभरासह देशभरात याची व्याप्ती पाहायला मिळते का? निश्चितपणे टोल हा जो प्रकार आहे आज जरी देशात एका चांगल्या भावनेने चालू केलेलं त्यावेळेला की मला वाटतं रस्त्याचं काम व्हावं, प्रायव्हेटायझेशन व्हावं, या सगळ्या दृष्टीने म्हणजे त्याला आपण म्हटलेलं की वापरा आणि म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या याच्यावर. पण ते हस्तांतरण कुठे झालं? बांधा आणि वापरा आणि पैसे खा असंच टोल मध्ये चालू आहे. त्यामुळे मला वाटतं पैसे खाण्यावर कुठेतरी बंदी झाली पाहिजे आणि टोल माफिया जे आहेत त्यांच्याकडे टोलची कॉन्ट्रॅक्ट आहेत
हे सरकारी अधिकाऱ्यांना असतील, काही राजकारण्यांना असतील, पैसे खायला घालून घालून ते टोल चालवत आहेत. तर याच्या संदर्भातली एक श्वेतपत्रिका बाहेर आली पाहिजे. जर आत्ताचं सरकार म्हणत असेल की आम्ही ट्रान्सपरंट आहोत, आम्ही पारदर्शक आहोत, तर लोकांपुढे खडे आकडे येऊ दे ना, की रोज किती वाहनं जातात, याची कुठे नोंद ठेवली जाते, कोणाकडे खरी नोंद आहे, कोणाकडे खरा डेटा आहे. आम्ही 10 दिवस बसून आमचे पदाधिकारी, आमचे अविनाश जाधव असतील, नवी मुंबईचे गजानन काळे असतील, बाकी ठिकाणी असेल, आम्ही टोलवर सातत्याने सीसीटीव्ही लावले होते. प्रत्येक आकडेवारी आम्ही सरकारला दिली. सरकारने कुठे कारवाई केली त्याच्यावर? त्याच्यानंतर त्यावेळेचे जे कोण मंत्री होते ते सन्माननीय राजसाहेबांकडे आलेले, त्यावेळेलाही आम्ही आकडेवारी दिलेली. तर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करायचं काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी आता स्वबळाचा तर पहिल्या आघाडीमध्ये लढले, आता स्वबळ. तुम्ही याच्याकडे कसं बघता? त्यांना यश येईल असं वाटतंय? मला तर वाटतं त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतात, मी काय बोलणार. दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एक निर्णय घेतलाय. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारी बरखास्त होणार, नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार. मला वाटतं पक्षामध्ये जर कुठे मरगळ आढळत असेल, कोण पदाधिकारी काम करत नसतील, तर पक्षाध्यक्ष म्हणून ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतीलच. संजय राऊतांनी आज पुन्हा एक गौप्यस्फोट असा केला की राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल. तुम्ही कसं बघताय का? संजय राऊत आणि नॉस्ट्राडॅमस, फ्रेंच भविष्यवेत्ता होते नॉस्ट्राडॅमस नावाचे, मला वाटतं त्यांच्यात बरंच साम्य मला दिसतंय. मशिदीवरील भोंग्यांच्या याच्यावरती तुम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना पुन्हा एकदा एक स्मरणपत्र देणार मला वाटतं आता होते. कोर्टाने दिल्यावर तरी मुंबई पोलीस आयुक्तांनी ऐकलं पाहिजे. आम्ही स्मरणपत्र द्यायची गरज नाही. कोर्टाने कान टोचल्यावर जर त्यांना अक्कल येणार नसेल सगळ्या पोलिसांना, तर मला असं वाटतं मग या सरकारचं देवच बरोबर. पण गेल्या काही दिवसामध्ये मनसेच्या ज्या यापूर्वीच्या आंदोलनांचा रेलेव्हन्स वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतो आहे का? मला असं वाटतं आम्ही थोडं काळाच्या पुढे गेलो आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुद्दे हातात घेतले. त्यावेळेला ज्या पद्धतीची साथ इतर पक्षांकडून मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. आता निदान कोर्टाने सांगितलंय म्हणून बाकी लोकांना अक्कल येईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. ठीक आहे.